आयुष्यात तुमच्या आमच्या संसाररूपी भवसागरामध्ये निर्माण केलेले जलचर नाहीत परवडले. माऊली, पट्टीचा पोहणारा जर असेल तर चांगल्या प्रकारचा भोवराही पार करू शकतो. पण या संसाररूपी भवसागरामध्ये असे काही भोवरे आहेत की त्या भोवऱ्यांमध्ये सापडला आयुष्य बर्बाद होतंय, उद्ध्वस्त होतो माणूस, पण त्या भोवऱ्यातून निघत नाही निघत. एक एक भोवरा असा आहे बरं का. त्या भोवऱ्यातून जर निघायचं असेल ना, संतांचं मार्गदर्शन पाहिजे, संतांना शरण गेलं पाहिजे. संतांना शरण जाताना आपला अभ्यास बाजूला ठेवा, आपलं पांडित्य बाजूला ठेवा, आपला अहंकार बाजूला ठेवा, आपलं संपत्ती, आपली साधन, आपलं जे काही असेल ते सगळं बाजूला ठेवा. संतांना शरण जाताना नम्रतेने शरण जा. नम्र झाले बुधा तेने कोंडिले अनंता. सोनं करून घ्यायचंय ना, मग लोखंड होऊनच परिसाला स्पर्श केला पाहिजे. ऐका, सोनं करून घ्यायचंय ना, मग लोखंड होऊनच परिसाला स्पर्श केला पाहिजे. तिथं पितळ चालणार नाही, तिथे कॉपर स्टेनलेस स्टील चालणार नाही, तिथे लोखंडच पाहिजे. भले पितळेला किंमत जास्त असेल, कॉपरला किंमत जास्त असेल लोखंडापेक्षा, पण नाही तिथे चालणार. तसं आम्हाला आमच्या जीवनाचं जर सोनं करून घ्यायचं आहे तर आम्ही सुद्धा नम्रतेने, आम्हाला काहीच येत नाही अशा पद्धतीने संतांना शरण गेलो पाहिजे. रिकाम मोकळं कोरा. ऐका, सांगदेव महाराजांनी ज्या वेळेला कोरपत्र दिलं, ते कोरपत्र बघितल्यानंतर मुक्ताईने स्मित हास्य केलं आणि पटकन बोलली मुक्ताई, काय 1400 वर्ष तपश्चर्या करून सुद्धा आता त्यांचा तो अधिकार होता, आपला अधिकार नाही. चांगदेव कोराच राहील असं म्हणण्याचा अधिकार त्यांचा होता, आपला नाही. कारण 1400 वर्षाची तपश्चर्या आहे बरं का. माऊलींनी हे ऐकल्यानंतर माऊलींनी लगेचच सांगितलं, मुक्ते, कोऱ्या कागदावर लिहिता येतंय. काय कोऱ्या कागदावर लिहिता येतंय? पक्का आयुष्याचा घोटा मोठा करून जर आला ना काही, ते खोडून लिहिणं कठीण होतंय. म्हणून संतांना शरण जाताना पहिलं म्हणजे रिकामं. अंतःकरणात कुठल्याही प्रकारचा केर, कचरा, द्वेष, मत्सर, अभिमान, अहंकार ठेवू नका. कोरं राहा, मला काही येत नाही. एका साधूच्या मठामध्ये, आश्रमात एक गृहस्थ आला शिकण्यासाठी. ज्ञानी होता, सत्वगुणी होता, अभ्यास होता. उद्धार करून घ्यायचं एक विचार मनामध्ये आला. संतांचे विचार, संतांचा संग असावा या हेतूने त्या ठिकाणी त्या साधूच्या आश्रमामध्ये आला. साधूंना नमस्कार केलं आणि साधूंना म्हणाला, महाराज, आपलं मार्गदर्शन मला हवं. आपलं मार्गदर्शन मिळावं म्हणून मी आपल्या आश्रमात आलेलो आहे. महाराजांनी विचारलं, आपण कोण आहात? कोण आहात आपण? सत्पुरुषाने सांगितलं, मी दिनेश आहे. आता मी माझंच सांगतो, दुसरं कशाला कोणाचं सांगतो? काय, मी दिनेश आहे. हो का? रामकृष्ण हरी. या, तुम्ही आलात तरी चालेल. अरे, मी शिकायला आलोय, तुमचं मार्गदर्शन मला हवं आहे. आणि या 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 तुम्ही या, आलात तरी चालेल बरं का. महाराज या म्हणतायत, गेलात तरी चालेल, आलात तरी चालेल म्हणतायत. म्हटल्यानंतर मग निघाल्यानंतर घरी गेला, विचार केला, अरे हा, मी फक्त माझं नाव सांगितलं, वडिलांचं नाव नाही सांगितलं. कदाचित वडिलांना ओळखत असतील ते.
आणि दुसऱ्या दिवशी आल्यानंतर मग सांगितलं ते उशीची आत्माराम तारमाळे आहेत ना, त्यांचा मुलगा मी. हो का, या आलात तरी चालेल. अरे आता का आजोबांचं नाव पण सांगायला पाहिजे का? आलात तरी चालेल, या. तिसऱ्या दिवशी आल्यानंतर विचार केला, काय सांगावं काही कळत नाही. आणि आल्याबरोबर साष्टांग नमस्कार घातला महाराजांना. महाराज म्हणतात आपण कोण? नमस्कार केला महाराजांना आणि सांगितलं, महाराज मी कोण हेच मला कळत नाही आणि हे कळून घेण्यासाठी मी आपल्या आश्रमात आलेलो आहे. बस आता बस. काय मी कोण आहे? मी माणूस आहे. सगळीच आहेत ना इथे बसलेत, ती कोण आहे? मी श्रीमंत आहे, मी गरीब आहे. बरं तू श्रीमंत आहे कशाने? पैशाने. शेवटपर्यंत राहील का? शेवटपर्यंत असशील का? शेवटपर्यंत सांगशील का तू स्वाभिमानाने मी श्रीमंत आहे? नाही. मी गरीब आहे कशाने? अरे देवाने दोन डोळे दिले, दोन कान दिलेत, नाक दिलंय, हात दिलेत, दोन पाय दिले, मस्त धडधाकट शरीर दिलंय, आयुष्य दिलंय. बाजाराचे विकत मिळत नाही आणि तू स्वतःला गरीब समजतोय? गरीब आहेस? मी अमुक अमुक पदाधिकारी आहे. तुझं पद तरी शेवटपर्यंत राहणार आहे का? तुझी उपाधी तरी शेवटपर्यंत राहणार आहे का? नाही. मग मी कोण आहे? तू कोण, कोणाचा, कोठोणी आलास ऐकायचा हा विचार पूर्वीचा जाण बापा. कोण? मी कोण आहे? सगळ्याला कारणीभूत मी आहे. बरं का? मी कोण आहे हेच मला कळत नाही आणि हेच कळून घेण्यासाठी तुमच्या आश्रमात आलोय. बस मग आता त्या पात्रतेचा आहे. आता त्या पात्रतेचा आहे. बरं का? साधं दूध जर घ्यायचं असेल दूध, तर दूध ज्या भांड्यात आम्हाला घ्यायचं आहे ते भांड आम्हाला पहिले रिकामं करावं लागतंय. बरोबर आहे की नाही? ज्या भांड्यामध्ये आम्हाला दूध घ्यायचंय ते भांड आम्हाला पहिले रिकामं करावं लागतंय. नुसतं रिकामं नाही, घासावं लागतंय. पूर्वीचा जो काही असेल त्याचा अंश पण राहता कामा नाही. जर ज्या भांड्यात आम्हाला दूध घ्यायचं आहे त्या भांड जर आम्हाला पहिले रिकामं करावं लागतंय, पूर्वीचं जे काही असेल त्याचा अंश पण राहता कामा नये. असं जर आम्हाला ते पात्र तयार करावं लागत असेल, असं म्हणतात संत, सत्पात्रा वाचून सद्वस्तू टिकून राहत नाही. तसं ज्या पात्रामध्ये आम्हाला संतांचे विचार साठवायचे आहेत, ज्या अंतःकरणामध्ये आम्हाला संतांचे विचार साठवायचे आहेत, ज्या मनामध्ये आम्हाला संतांचे विचार साठवायचे आहेत, ते मन सुद्धा रितं पाहिजे ना, रिकामं पाहिजे ना. भरलेल्या मानाची माणसं प्रवचन श्रवण करत नसतात. द्वेष, मत्सर, तिरस्कार, अभिमान, अहंकार ज्यांच्या मनामध्ये भरलेला आहे ना, श्रवण करण्याच्या स्थितीत नसतात. ती फक्त घड्याळ पाहत असतात. महाराजांना कितीचं टायमिंग दिलंय काय माहित नाही. ज्यांच्या अंतःकरणामध्ये केर कचरा आहे, घाण आहे, परमार्थिक विचार तिथे वास्तव्य करत नाही करत. संतांनी किती जरी शिकवण्याचा प्रयत्न केला, किती जरी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला, तरी संतांची शिकवण त्या ठिकाणी राहत नाही. कारण ऑलरेडी कचरा भरलेला असतो त्या अंतःकरणामध्ये. म्हणून स्वतः आपलं अंतःकरण, आपलं मन स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आम्ही स्वतः प्रयत्न केला पाहिजे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मौली म्हणतात, आपुली आपण करा सोडवना, संसार बंधन तोडावेगी. आम्हाला स्वतः प्रयत्न करावा लागणार आहे. स्वतः प्रयत्न करावा लागणार आहे. मौली त्या भवसागरामध्ये असलेल्या त्या भोवऱ्यातून पट्टीचा पोहणारा जर असेल
तर तो सहज मोकळा होऊ शकतो. पण या ठिकाणी आम्हाला ज्या संसार रूपी भवसागरामध्ये प्रवास करायचा आहे त्या ठिकाणी एक एक भोवरा असा आहे की 1400 वर्ष 60 हजार वर्ष तपश्चर्या केलेले सुद्धा भोवऱ्यात अडकले भोवऱ्यात. अभिमान जर असेल, अहंकार जर असेल तर तुमच्याकडे किती सामर्थ्य असेल उपयोग नाही, किती ज्ञान असेल उपयोग नाही. बरं का? एका गावामध्ये चांगदेव महाराज सिद्ध होते. सिद्ध म्हणजे काही काळ समाधीस्थ असायचे असे आणि काही काळानंतर ते त्या समाधीतून जागृत व्हायचे, उठायचे आणि म्हणायचे येथे कोणी आहे का. त्यांच्या आजूबाजूला गावातली त्या काळामध्ये मेलेली सगळी माणसं आणून ठेवायची आणि ती माणसं हो आम्ही आहोत एवढं उठून बोलायचे आणि एवढं ऐकण्यासाठी त्या मेलेल्या माणसांचे घरचे नातेवाईक त्यांच्या बाजूला येऊन बसायचे, वाट पाहायचे चांगदेव महाराज समाधीतून कधी उठतात. नित्य नेम चालू होता त्यांचा. काही काळ समाधीस्थ असायचे. समाधीस्थ असल्यानंतर तेवढ्या दिवसांमध्ये आजूबाजूला जेवढी मरायची माणसं तेवढी आणून त्यांच्या बाजूला ठेवायचे. त्यांच्या योग साधनेच्या बळाने ते म्हणायचे इथे कोणी आहे का. त्या बळाने त्या सामर्थ्याने प्रेत उठून उभे राहायचे, म्हणायचे हो आम्ही आहोत, परत मरून जायची. पण तेवढा शब्द ऐकण्यासाठी लोक आतुर व्हायचे. एकदा निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई चारही भावंड त्या रस्त्यातून चालली होती. विश्वगुरु असलेल्या निवृत्ती दादांनी जाणलं इथे काय चालू आहे, सरळ निघून गेले. ज्या गोष्टींचा आपला काही संबंध नाही ना तिथून सरळच निघून गेले बरं असतं. भले लोक काही बोलली तरी चालतील, काहीही बोलू द्या, लोक लोकांच्या पद्धतीने विचार करतील, तुमचा विचार कोणी करणार नाही. समजतंय ना. ज्या ठिकाणी द्वेष, मत्सर, तिरस्कार, अभिमान, अहंकार नको त्या गोष्टी स्पर्श करत असतील ना बाजूला व्हा, दूर व्हा. भले भाऊ रावणाचा असेल, तत्व पटत नाही ना, विभीषणाने बाजूला झालं पाहिजे. भले मुलगा हिरण्यकश्यपूचा असेल पण देवाचं नाम जर बापाला आवडत नसेल, देवाच्या नामाची जर बापाला ऍलर्जी असेल तर आपला उद्धार करून घेण्यासाठी देवाचं स्मरण सोडू नका, देवाचं नामस्मरण सोडू नका. अनेक अशा गोष्टी आहेत सांगण्यासारख्या, बोलण्यासारख्या. बरं का, अनेक अशा गोष्टी आहेत. आणि दादा सरळ निघून गेले. त्यांच्या बरोबर माऊलींनी जाणलं, माऊली सरळ निघून गेले. सोपान काकांनी जाणलं, सोपान काका सहज निघून गेले. मुक्ताईने विचारलं काय चाललंय हे. तेव्हा तिथे आजूबाजूला बसलेल्या माणसांनी सांगितलं म्हणे असं असं आहे. बरं का, कारण शोधक वृत्ती महिलांमध्ये जास्त असते. खरंय की खोटं आहे. म्हणून मुलीला पाहुणं जेव्हा येतात तेव्हा जेवढी घरातल्यांची धावपळ नसते ना त्याच्यापेक्षा विशेष धावपळ कधी असते बरं. बाया बघायला येणार आहेत ना. बाया म्हटल्यानंतर, महिला म्हटल्यानंतर मग धावपळ, कारण शोधक वृत्ती असते. असो, पण हा विषय तिथे लागत नाही. थोडा फक्त विषय एवढाच आहे की महिलांनी ते सामर्थ्य जे आहे, जे बळ आहे ते मुक्ताईचा आदर्श घेऊन, जनाबाईचा, कान्होपात्रेचा आदर्श घेऊन आपण त्या ठिकाणी वापरलं पाहिजे. जे आपल्याकडे सामर्थ्य बळ आहे ते. असो, मुक्ताबाई म्हणजे काय साध्या नाहीत काय. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची ये असं म्हटलेलं आहे. तीन देवांना उपदेश करणारी मुक्ताई, सांगदेव, नामदेव आणि ज्ञानदेव. मुक्ताईने विचारलं काय चाललंय, म्हणे असं आहे. इथे चांगदेव सिद्ध आहे, काही काळ समाधीस्थ असतात,
आजूबाजूला मेलेली माणसं त्यांच्या आजूबाजूला आणून ठेवतात आणि समाजातून उठले की ते म्हणतात येथे कोणी आहे का? ही सगळी जी प्रेत दिसतात ही उठतात आणि म्हणतात हो आम्ही आहोत, परत मरून जातात. पण तेवढं ऐकण्यासाठी हे सगळे नातेवाईक इथे जमलेले आहेत. हो का? बाजूलाच एक कुत्रं मरून पडलं होतं. कुत्रं, त्या कुत्र्याला मुक्ताई म्हणाली हाड मेले इथे काय बसलाय? ऐकताय का? मुक्ताई म्हणाल्या त्या कुत्र्याला हाड मेल्या इथे काय बसलाय? माणसांसकट कुत्री ज्याच्या ती घरी गेली, एकही तिथे कोणी राहिलं नाही. सगळे प्रेत वगैरे सगळं. थोड्या वेळामध्ये काही काळांतराने ज्या वेळेला चांगदेव महाराज उठले समाधीतून आणि म्हणाल येथे कोणी आहे का? कुत्र पण नव्हतं, ते पण घरी गेलं होतं. आणि मग आपल्या सेवकांना विचारतायत, आपल्या साधकांना विचारतायत काय या एवढ्या कालावधीमध्ये एकही कोणी मेलं नाही? हा म्हणे बरेच मेले, पण 4 भावंड इथून चालली होती. त्यातली ती कोणतरी मुलगी होती ना, मुक्ती नावाची, मुक्ती नावाची मुलगी बरं का. आणि ती सहज म्हणाली त्या कुत्र्याला हाड मेला इथे काय बसलाय? सगळी ज्याची ती घरी गेली. तेव्हाच चांगदेव महाराजांना कळलं की आपण तर नुसतं बोललो येथे कोणी आहे का, तर तेवढ्या पुरताच फक्त आवाज यायचा हो आम्ही आहोत. पण ज्या अर्थी कुत्र्याला हाड बोलल्यानंतर मेलेली माणसंही घरी गेली, ज्याच्या ती कामाला लागली. आता जरा जागेवर या, म्हणजे जमिनीवर या. तुम्ही खूप उंच गेले असाल. मेलेली माणसं जिवंत केली म्हणजे काय साधं सामर्थ्य आहे का? पण ते सामर्थ्य मुक्तीमध्येच आहे, एवढं लक्षात ठेवा. निष्क्रिय झालेला माणूस म्हणजे त्याला काय म्हटलं जातंय? मेल्या समान येत्या. त्या जगाला ना वागला काही फायदाच नाही त्याचा, त्या असला ना नसला. निष्क्रिय झालेली माणसं जी आहे जीतची प्रेता समान. ज्या वेळेला संतांचे विचार कानावर पडतात ना, ज्या वेळेला संतांचं मार्गदर्शन कानावर पडतात ना, मेलेली माणसं सुद्धा जागी होऊन घरामध्ये जाऊन आपल्या जीवनाचा प्रवास सुखरूप करतात. याला म्हणतात मुक्ताईचं सामर्थ्य, याला म्हणतात संतांचं सामर्थ्य. आणि मग चांगदेवांनी विचार केला की चला आपण त्यांच्या भेटीला जायला पाहिजे, कोण आहेत ते बघितलं पाहिजे. आणि मग विचार केला एवढे श्रेष्ठ आहेत, एवढे मोठे आहेत, त्यांच्या भेटीला जर जायचं तर मग असं सहज जाऊन चालेल का? वाघावर बसले, सापाचा चाबूक हातात घेतला आणि चांगदेव महाराज निघाले 4ही भावंडांच्या भेटीला. 4ही भावंड एका भिंतीवर बसलेली आहे. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. चांगदेवांचे काही सेवक आले, साधक आले सांगायला महाराज भेटीला येत आहेत. कशा अवस्थेत येत आहेत? वाघावर आरूढ झालेले आहेत, सापाचा चाबूक हातात घेतलेला आहे आणि महाराज निघालेले आहेत तुम्हाला तुमच्या भेटीसाठी. मुक्ताईने बघितलं माऊलींकडे. वाघावर बसून येत आहेत, सापाचा चाबूक हातात आहे. आपण कसं सामोरे जाणार त्यांना? कशा पद्धतीने आपण सामोरे जाणार त्यांना? माऊलींनी दादांकडे बघितलं, विश्वगुरु असलेल्या निवृत्ती दादांकडे बघितलं आणि निवृत्ती दादाने फक्त डोळ्यातूनच आपल्या दृष्टीतून सांगितलं. आणि ज्या भिंतीवर 4ही भावंड बसलेली होती ना, ती निर्जीव भिंत निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई या 4ही भावंडांना घेऊन निघाली. निर्जीव भिंत घेऊन निघाली. माऊली निर्जीव भिंतीला आज्ञा केली दादांनी, माऊलींनी आज्ञा केली आणि निर्जीव भिंत निघाली 4ही भावंडांना घेऊन. कुठे? चांगदेवाला सामोरे जायचं आहे. चांगदेवांच्या मागे बरीचशी त्यांची शिष्य मंडळी आहे. जोराने जय जयकार चालू आहे.
चांगदेव महाराज की जय, चांगदेव महाराज की जय. जोराने जय जयकार चालू आहे. आत्मविश्वास आहे. आमचे महाराज वाघावर आरूढ झालेले आहेत. सापाचा चाबूक हातात आहे. म्हणजे आमचे महाराज किती श्रेष्ठ आहेत. आमच्या महाराजांकडे किती सामर्थ्य आहे, किती बळ आहे आमच्या महाराजांकडे. आणि ह्याच आत्मविश्वासाने सगळे शिष्यगण त्यांचा जय जयकार करत निघालेले आहेत माऊली. पण समोरून जशी निर्जीव भिंतीवर येताना जेव्हा चारही भावंडांना बघितलं तेव्हा मागच्यांचे हात पायच गळले, आवाज कमी झाला. पुढचे म्हणतायत चांगदेव महाराज की. मागचे जय म्हणाचे थांबून गेले का? त्यांना कळलं महाराज आपले वाघावर आरूढ झाले, सापाचा चाबूक घेतलाय. पण समोरचं सामर्थ्य मात्र वेगळ्याच प्रकारचं पाहायला मिळतंय, वेगळ्याच प्रकारचं पाहायला मिळतंय. जशी भिंतीवर बसलेली चारही भावंड जवळ आली तसे 1400 वर्ष तपश्चर्या करणारे चांगदेव महाराज सरकन वाघावरून खाली उतरले, सापाचा चाबूक बाजूला टाकून दिला आणि साष्टांग नमस्कार घातला माऊलींना. आणि ते 1400 वर्ष तपश्चर्या करणारे चांगदेव महाराज म्हणतायत माऊलींना, माऊली माझी सजीवावर सत्ता आहे, पण तुम्ही एकमेव संत असे आहात की तुमची निर्जीवावर सत्ता आहे, तुमची निर्जीवावर सत्ता आहे. आणि खऱ्या अर्थानं निर्जीवावर सत्ता असलेल्या संतांना ज्या वेळेला आम्ही शरण जातोय ना त्यावेळेला आमच्यात सुद्धा प्राण आल्याशिवाय राहत नाही, आमच्यात सुद्धा बळ आणि स्फूर्ती आणि प्रेरणा निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. निष्क्रिय माणसाने जर आध्यात्मिक कार्यामध्ये सक्रिय व्हायचं असेल ना, धर्म कार्य करत असलेल्या माणसांमध्ये जर आपल्याला सक्रिय व्हायचं असेल ना, तर आम्ही अखंड संतांचाच विचार केला पाहिजे, अखंड संतांचं मार्गदर्शन आम्ही श्रवण केलं पाहिजे. आपला विषय आहे संतांना शरण जाताना पहिली गोष्ट तुमचा अभिमान बाजूला ठेवून जा. जर सोनं करून घ्यायचंय तर पित्तळ राहू नका, कॉपर राहू नका, तांबा राहू नका, स्टेनलेस स्टील राहू नका. मग आम्ही लोखंडच झालो पाहिजे, तर परिसराचा स्पर्श झाल्यावर आमचं काय होईल? सोनं होईल. पितळेचं सोनं होत नाही, कॉपरचं तांब्याचं सोनं होत नाही, स्टेनलेस स्टीलचं सोनं होत नाही. आम्हाला लोखंडच झालं पाहिजे. आम्हाला जर खऱ्या अर्थानं परमार्थ करायचं आहे, भक्ती करायची आहे, आध्यात्मिक कार्य जर करायचंय, देवकार्य आणि देशकार्य जर करायचं आहे माऊली, तर आम्ही नम्रतेने संतांना शरण गेलो पाहिजे, नम्रतेने संतांना शरण गेलो पाहिजे. एकदा संतांना शरण गेलो की मग शेवटच्या वेळेची चिंता आम्हाला नाही, बरं का. बाप ज्याप्रमाणे सांगेल त्याप्रमाणे जो मुलगा वागतोय ना त्याची भविष्याची चिंता त्याला नसते, कारण त्याच्या भविष्याचं नियोजन बापाने केलेलं असतंय. देवाला आवडणारी कर्म आणि देवाला आवडणारं कार्य जर आम्ही करत असो, द्वैत बाजूला सारा, हो संसार प्रपंच आपलं जे काही आहे द्वैत ते बाजूला सारा, ब्रह्मांडातलं जे काही तुम्हा आम्हाला मिळतंय आम्ही आपलं म्हणतोय सगळं बाजूला सारा. पण ऐका, जो शेवटचा काळ आहे ना, जे खऱ्या अर्थानं आम्हाला जो काळ अंतकाळ साधायचा आहे ना, तो आम्हाला साधायला अतिशय सोपा गेल्याशिवाय राहणार नाही. सहज तो काळ आम्ही साधल्याशिवाय राहणार नाही. फक्त त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? अखंड आणि अखंड संतांना शरण गेलं पाहिजे. काय म्हणतात माऊली या ठिकाणी? अध्याय क्रमांक 8 आणि 8व्या अध्यायामध्ये माऊली या ठिकाणी आपल्याला ओळख करून देत असताना, मार्गदर्शन करत असताना खऱ्या अर्थानं म्हणतात, म्हणून या परी माते अंतकाळी जाणत साते, जे मोकळे ती देहाते ते मीची होती. म्हणून या परी माते अंतकाळी जाणत साते, शेवटच्या वेळेला जे भगवंताचं नामस्मरण करतात बरं का, ते मला येऊन भेटतात. अशा प्रकारे माऊली या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करतात बरं का. काय म्हणतात माऊली? शेवटच्या वेळेला आम्ही भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. आता मला सांगा, इथे बसलेल्यांपैकी शेवटची वेळ किती जणांना माहिती आहे? जन्मतारीख आपल्या सर्वांनाच माहिती आहे, मृत्यूची तारीख कोणाला माहिती आहे? कोणालाही नाही माहिती. तुम्हाला नाही, मला नाही, कोणालाच नाही, कोणालाच नाही.
फक्त एवढं स्मरणात ठेवा, एक दिवस आम्हाला जायचं आहे, जावंच लागणार आहे. आणि मृत्यू आढळ आहे, मृत्यू आम्ही चुकवू शकत नाही. मृत्यूला पर्याय नाही, मृत्यूला बदली माणूस चालत नाही, बदली माणूस चालत नाही, पर्याय नाही. संतांनी मृत्यूची आठवण ठेवली, स्मरण ठेवलं, आम्हाला एक दिवस जायचं आहे, पर्याय नाही शोधला, पर्याय नाही शोधला, तयारी केली. तयारीला खूप महत्व आहे, हा बरं का, तयारीला खूप महत्व आहे. कार्यक्रम कुठलाही असू द्या, प्रवास कुठलाही असू द्या, प्रवास 4 दिवस कुठेतरी बाहेर जायचंय, 2 दिवस आधी तयारी करायला लागते. खरं आहे की खोटं आहे? 4 दिवस जर कुठे फिरायला जायचं असेल माऊली, 2 दिवस आधी तयारी करायला लागते. 10 दिवस जर कुठे जायचं असेल तर 8 दिवस आधी तयारी करावी लागते. काय एखाद्या कार्यक्रमाला जर जायचं असेल तर अर्धा तास तरी आधी तयारी करायला लागते, बरं का. साखरपुडा लग्न जर असेल, महिलांसाठी चाललंय, तयारीला साधारणतः किती वेळ लागतो बरं? 3 ते 4 तास तरी तयारी करावी लागते. अर्ध्या तासाच्या कार्यक्रमासाठी, 1 तासाच्या कार्यक्रमासाठी, 2 आणि 4 दिवसांच्या प्रवासासाठी जर आम्हाला काही दिवस आधी तयारी करायला लागत असेल तर आमच्या मरणोत्तरच्या प्रवासासाठी आम्हाला तयारी करायलाच पाहिजे ना. कधीपासून? आतापासून तयारी करायला पाहिजे. चांगलं वागा, चांगलं जगा, जेवढं चांगलं करता येईल तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करा, बरं का. मग एखाद्या कार्यक्रमामध्ये किंवा एखाद्या ठिकाणी जाऊन जर तुमच्याकडून द्वेष घडणार असेल, मुत्सर घडणार असेल, तिरस्कार घडणार असेल, किंवा तुमच्या जाण्याने जर तिथे वेगळं वातावरण तयार होणार असेल, नाही गेलेलं बरं. लोक काही बोलतील तुम्हाला, चालेल, हरकत नाही. एखाद्या माणसाच्या संगतीला राहिल्यानंतर जर आमच्याकडे वाईट विचार येत असतील, वाईट गुण येत असतील, कुठली तरी वासना वेगळ्या प्रकारची स्पर्श करत असेल तर आम्ही थोडा अंतर ठेवलेलाच बरा, अंतर ठेवलेलाच बरा. ज्याला आपलं जीवन सुंदर करायचं आहे ना, आपल्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे ना माऊली, आयुष्यात चांगलं करत राहा, धर्म आचरण करत राहा. वेळ, प्रसंग, दुःख प्रत्येकावर आहे, ते कोणी कोणाला सोडत नाही. तक्रार करू नका. प्राणी पक्षी तक्रार करतात का? प्राणी पक्षी तक्रार करतात नाही ना माऊली. ह्या पावसामध्ये आत्ता एखादं कुत्रं कोणाच्या तरी पायरीवर जर जाऊन बसलो आणि त्या पायरीवाल्याने जर बघितलं, तो बोलत का बाबा आता पाऊस पडतोय, बसलोय, जरा बसू दे. तो दरवाजाच्या कोपऱ्यात ठेवलेला पहिला दांडून पडतो. बरं, तिथे त्याच्या रट्टा पडला की ते तसंच भर पावसामध्ये निघतंय आणि एखाद्याच्या उंचरीला जाऊन बसतोय. त्यालाही कळलं तर तिथे ती पोरं त्याच्या दगडी मारताय, तिथून निघतंय ते अजून ह्या आळीच्या त्या आळीला जात आहे. तक्रार आहे का? आहे तक्रार. आमच्या जीवनामध्ये जरा काही प्रसंग आला, दुःख आला की आम्ही पहिले म्हणजे घरातल्यांना दोष देतो, नाही भेटले कसा त्यात घरात शेजाऱ्यांना दोष देतो, नाही भेटली शेजारी की नातेवाईकांना दोष देतो, नाही भेटली नातेवाईक की मग शेवटी बोलतो देवाला आमचं चांगलं पाहावंच नाही. स्वतःकडे पाहत नाही माणूस, स्वतःचा विचार करत नाही, बरं का. आणि म्हणून आत्मज्ञान त्याला म्हणतात, स्वतःला शोधणं. मी कसं जगलं पाहिजे, मी कसं वागलं पाहिजे, मी कसं राहिलं पाहिजे. चांगल्या कर्माला सुरुवात स्वतःपासून करा, चांगल्या कामाला सुरुवात स्वतःपासून करा, चांगल्या विचारांना आणि चांगल्या गुणांना सुरुवात स्वतःपासून करा. जग आपोआप बदललेलं दिसेल, आपोआप बदललेलं दिसेल, बरं का. फक्त तो विचार आम्ही